नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ एस-एस-पी मेक अ ट्रेडिंग सिम्पल अँड इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. अठ्ठावीस मार्च 2024 लाईव्ह ट्रेड आपण आज करत आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर इथे स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही 9:15 झालेले आहेत. मार्केट चालू झालेलं आहे. पाहू शकता कालच्या सारखंच मार्केट आज पण आपल्या रेजिस्टन्सला ओपन झालेलं आहे. तर काल जसं आपण प्रिडिक्शन केलं होतं ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर काल पण आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल भेटलेला आहे सगळीकडून. त्याच्यामुळं आज पण आपला व्ह्यू बुलिशच असणार आहे. तर पाहूया कशा प्रकारे मार्केट आपल्याला आज ट्रेड देते. तर पहा कालच्या सारखीच सिच्युएशन आज पण आहे. आपल्या रेजिस्टन्सला ओपन झालं आहे मार्केट. तर आपलं आज व्ह्यू बुलिशच असणार आहे. तर आपली स्ट्रॅटजी आज काय आहे? तर हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेकआउट झाला तर आपली कॉल साईडला एंट्री होईल. तर रेजिस्टन्स हा ब्रेक झाला तर आपली कॉल साईडला एंट्री होईल. किंवा समजा खाली आलं मार्केट, खाली आलं नाही ह्या सपोर्टपर्यंत आलं तर या सपोर्टला समजा प्राइस ॲक्शन बनवली आणि आपल्याला कॉल साईडला ब्रेकआउट भेटला तर आपण कॉलमध्ये एंट्री करणार आहोत. तर पाहूया कशा प्रकारे मार्केट आपल्याला आज एंट्री देत आहे. थोडा वेळ देऊया मार्केटला सेट होण्यासाठी. तर पाहू शकता इथे आपल्याला ब्रेकआउट भेटलेला आहे. तर एंट्री पण मी केलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे माझ्या पोर्टफोलिओमध्ये पाहू शकता. तर सध्या आपला 72 रुपीज मायनसमध्ये चाललेला आहे. तर पाहूया आपल्याला टार्गेट आज भेटतंय का. तर आपलं टार्गेट हा वरचा रेजिस्टन्स असणार आहे. पाहूया आपल्याला टार्गेट भेटतंय का. ब्रेकआउट तर आज चांगला दिलेला आहे मार्केटने. आपल्याला सपोर्ट दिसतोय तर हे आपलं टार्गेट असणार आहे. तर पाहूया टार्गेट आपल्याला आज भेटतंय का. एंट्री तर आपण केलेली आहे. पाहू शकता इथे आपलं आता सध्या पाहू शकता 75 रुपीज प्रॉफिटमध्ये चाललेलं आहे ट्रेड. असल्यामुळे आपण काय जास्त ट्रेड करणार नाही. व हा जर आपला टार्गेट आपल्याला भेटलं तर आपण एकच ट्रेड करणार आहोत आज. दुसरा ट्रेड काय करणार नाही. व पाहूया आपलं टार्गेट अचीव होतंय का नाही ते. पण पाहू शकता इथे प्रीमियम पाहिजे तसा वाढत नाहीये. तर आपण पोझिशन एक्झिट करूया. कारण जरा मार्केटचा वेगळाच मूड दिसतोय. वरती तर चाललंय मार्केट पण प्रीमियम पाहिजे असं वाढत नाहीये. तरी पण पाहूया आपण आपल्या या टार्गेटपर्यंत येतंय का मार्केट. जेवढं आपल्याला देईल इथपर्यंत प्रॉफिट तेवढं घेऊन आपण निघून जाऊया मार्केटमधून. पाहूया आता आलंय थोडंफार तर आलंय आपल्या टार्गेटच्या जवळ. पाहूया आपल्याला तिथपर्यंत येतंय का मार्केट. पोचतंय मार्केट. पाहू शकता आपला 450 रुपये आपला आता प्रॉफिट चालू आहे. पाहूया या रेजिस्टन्सला टच झालं की आपण आपली पोझिशन एक्झिट करूया. कारण हे आपलं टार्गेट आहे. टार्गेट आलं की आपण एक्झिट करून टाकूया पोझिशन. थोडं वेट करूया कारण इथे चान्सेस वाढत आहेत हा रेजिस्टन्स ब्रेक करेल मार्केट. ब्रेक केला तर आपण वेट करूया थोडंसं. पाहू शकता टार्गेटपर्यंत पोचलं आहे आपलं मार्केट. आणि आता सध्या आपला प्रॉफिट पाहू शकता इथे 805 रुपये चाललेला आहे. तर आता आपण अजून थोडं वेट करूया, थांबूया. कारण ब्रेक केलेलं आहे चांगल्या प्रकारे. आपलं वरचं टार्गेट आहे हे. या टार्गेटपर्यंत जातंय का मार्केट पाहूया आपण. पहा इथे पाहू शकता चांगल्या प्रकारे मार्केट वर चाललेलं आहे आता. प्रीमियम पण वाढतोय. पाहू शकता इथे पोझिशन मी स्क्वेअर ऑफ केलेली आहे. कारण इथे आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय. मार्केट इथून खाली येण्याचे चान्सेस दिसत आहेत आपल्याला. त्याच्यामुळं मी पोझिशन एक्झिट केलेली आहे. पाहू शकता इथे 855 रुपयाचा आपला आजचा प्रॉफिट आहे.
आणि आज एक्सपायरी असल्यामुळे जास्त मस्ती करायची नाही मार्केटमध्ये. आपल्याला आपला 1:2 चा रेशो भेटलेला आहे. तेवढं घेऊन आपण निघालेलो आहोत मार्केटमधून. पाहू शकता इथे आजचा प्रॉफिट आपला निफ्टी मार्च 22,300चा सी घेतला होता मी. 22 रुपयाला घेतला होता, 22.90ला आणि 40 रुपयाला सेल केलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1:2चा रेशो भेटलेला आहे. पाहू शकता इथे. आणि पोझिशन आता मी स्क्वेअर ऑफ केलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे एका लॉटवरती जर तुम्हाला 800, 1000, 1200 रुपये जर भेटत असतील तर हा तुमचा दिवसाचा रोज झाला. त्याच्यामुळं 800 रुपये कमी समजू नका. किती मिनिटामध्ये, किती तासामध्ये आपल्याला भेटले 800 रुपये? विचार करा तुम्ही. एवढा आपल्याला दिवसाचा रोज पण कोणी देत नाही. त्याच्यामुळं प्रॉफिट कमी असं समजू नका. हे खूप मोठं प्रॉफिट आहे, 855 रुपये. मी एका लॉटमध्ये केला म्हणून तुम्हाला छोटं दिसत असेल. आता इथं समजा मी 4-5 लॉटमध्ये केलं असतं तर इथं तुम्हाला 2-3 हजार रुपयाचा प्रॉफिट दिसला असतं दिवसाला. पहा इथे मार्केट कशा प्रकारे खेळतं. आता इथं ब्रेकआउट भेटला. आता माझी इच्छा झाली की थांबलं पाहिजे, पण नंतर लगेच रेड कॅन्डल दिसली तर मी लगेच माझं माइंड चेंज केलं आणि पोझिशन एक्झिट केली. तर असं प्रत्येक जणांबरोबर होतं आणि आता पहा मार्केट पुन्हा वरती चाललेलं आहे. तर असं करू नका तुम्ही. तुमचं टार्गेट आलं गप आपलं निघायचं आणि प्रॉफिट घेऊन शांत बसायचं. पहा मार्केट पुन्हा आता वरती ह्या टार्गेटपर्यंत जाईल. आता तुम्ही इथे परत पुन्हा एक पोझिशन घेऊ शकता. तुम्ही दुसरी पोझिशन घ्या. पहिलं टार्गेट आलं तुमचं, एक्झिट करा पोझिशन आणि नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत एंट्री करू शकता. पाहू शकता इथे इथे पण आता परत आपली एंट्री होऊ शकते, पण मी काही एंट्री करणार नाही कारण आज एक्सपायरी आहे. आज एकच ट्रेड आपला. त्याच्यामुळे पाहू शकता इथे मार्केट चांगल्या प्रकारे चाललेलं आहे वरती. आपला ट्रेड झाल्यानंतर शांत बसायचं. नंतर मार्केटला तुम्हाला असं दिसणारच मार्केट वरती जातंय किंवा खाली पडतंय. परत मनात आपल्या हे नाही आणायचं की "आयला थांबलो असतो तर बरं झालं असतं. एवढा प्रॉफिट झाला असता, तेवढा प्रॉफिट झाला असता." असा विचार करायचा नाही. आपलं टार्गेट आलं, आपलं टार्गेट घ्यायचं, बाहेर निघायचं. नंतर मार्केटला कुठेही जाऊन द्या. परत एंट्री करायची नाही मार्केटमध्ये. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला नॉलेज असेल शेअर मार्केटचं, तर तुम्ही पुन्हा एंट्री करू शकता. पोझिशन घेऊ शकता. पण शक्यतो तर दुसरं पोझिशन घेण्याचं टाळायचंच. कारण 1:2चा रेशो म्हणजे कमी नाहीये. मार्केट असंच तुम्हाला लालच देणार आणि बोलवणार. परत तुम्ही एंट्री केली की परत तुमचा स्टॉप लॉस हिट करणार किंवा तुमचं झालेलं प्रॉफिट पुन्हा घेऊन जाईल. त्याच्यामुळे पुन्हा एंट्री करायचीच नाही मार्केटमध्ये. आपलं टार्गेट घ्यायचं आणि बाहेर निघायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं 800 रुपये हे काय कमी नाही आहेत. एक दिवसाचा रोज पण तेवढा भेटत नाही आपल्याला कुठेही काम केलं तरी. त्याच्यामुळं 800 रुपये ही खूप मोठी किंमत आहे. तुम्ही छोटी समजू नका. आणि एक नियम बनवा स्वतःचा, की बाबा एकच ट्रेड मला मार्केटमध्ये करायचा आहे. जास्त ट्रेड करायचे नाहीत. मार्केट जेवढं देतंय तेवढंच घ्यायचं आणि बाहेर निघायचं. पाहू शकता अशा प्रकारे आपला आजचा पण ट्रेड सक्सेस झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. कालच्यासारखंच मार्केट ओपन झालं आपल्या रेझिस्टन्सला आणि ब्रेकआउट झाल्यानंतर आपण एंट्री केली. एंट्री केल्यानंतर आपल्याला पहा इथे रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला किती दिला मार्केटने? 2.32 म्हणजे 2.32चा रिवॉर्ड आपल्याला दिलेला आहे मार्केटने. आज आपले 3 ट्रेड झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथे जे तुम्हाला हा रेझिस्टन्सला ब्रेकआउट दिसतोय, इथे माझा सेकंड ट्रेड झालेला आहे. सेकंड ट्रेडचं पण आपल्याला टार्गेट चांगलं भेटलेलं आहे. पाहू शकता इथे आजचा प्रॉफिट आपला 2,000 रुपये झालेला आहे. पाहू शकता इथे 3 ट्रेड केलेले आहेत मी. एक घेतला होता. तो चुकून बाय झाला माझ्याकडून घाईमध्ये. त्याच्यामुळे हा चुकून बाय झाला आणि याच्यामध्ये आपल्याला 362 रुपये लॉस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पहा हे 2 ट्रेड. पहिला तर आपला एक सकाळीच झाला होता. त्याच्यामध्ये 855 आपला प्रॉफिट झालेलं होतं आणि नंतरचा जो सेकंड ट्रेड आहे त्याच्यामध्ये पहा इथे 1,500 आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. तर ह्या 1,500 आणि 855 दोन्हीमधून हे 362 मायनस करून आपल्याला 2,000 रुपये आज प्रॉफिट झालेलं आहे. तर मी बोललो होतो तुम्हाला सेकंड ट्रेड करणार नाही, पण आपल्याला मूव्हमेंट दिसली चांगली मार्केटमध्ये. त्याच्यामुळे मी एंट्री केली
आणि आपलं टार्गेट घेऊन निघालो बाहेर. तर अशा प्रकारे आजचा आपला ट्रेडिंगचा दिवस चांगला गेलेला आहे. 3 ट्रेड झालेत आपले. तिन्ही ट्रेडमधला एक ट्रेड आपला लॉस झालेला होता ₹300, पण तो चुकून ट्रेड बाय झाला होता. ॲक्चुअली पी घ्यायचा नव्हता मला, पण तो चुकून माझा बोट पडलं बायच्या बटनावरती आणि ते बाय झालं. त्याच्यामुळे तो मिस्टेकनी बाय झाला. तर खरे ट्रेड आपले आज 2च झालेले आहेत. तर दोन्ही ट्रेड आपले पॉझिटिव्ह झालेले आहेत. प्रॉफिट पाहू शकता तुम्ही इथे ₹2000 प्रॉफिट झालेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला हा आजचा लाईव्ह ट्रेडचा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तर उद्या तर शुक्रवार आहे. शुक्रवार असल्यामुळं उद्या गुड फ्रायडे आहे. त्याच्यामुळं मार्केट बंद असणार आहे. म्हणून आज काही मी प्रेडिक्शनचा व्हिडिओ टाकणार नाही आहे. तर प्रिडिक्शनचा व्हिडिओ मी आता डायरेक्ट रविवारीच टाकेन चॅनलवरती. त्याच्या आधी मी लर्निंगचे व्हिडिओ टाकणार आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला आज ट्रेड झालेले आहेत चांगले. पहिला ट्रेड आपला इथे झाला ह्या रजिस्टरच्या ब्रेकआउटला कॉलला. इथून इथपर्यंत आपण टार्गेट घेतलं पहिलं 800 रुपयाचं, ₹850. त्याच्यानंतर पुन्हा आपण सेकंड ट्रेड ह्या रजिस्टरच्या ब्रेकआउटला केला आणि ह्या रजिस्टरच्या ब्रेकआउटला ट्रेड केल्यानंतर इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे. जसं आपण काल प्रेडिक्ट केलं होतं की मार्केट आज पण बुलिशच राहील आणि आपण कॉल साईडलाच ट्रेड करणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं आज ट्रेड झालेले आहेत कॉल साईडलाच. तर पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.